अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आज अजितदादांना श्रद्धांजली शोक सभेचं आयोजन केलेलं होतं. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या ज्या अपघाती निधनानं सर्वांनाच धक्का बसलेला आहे. महाराष्ट्राचं एक कर्तृत्व संपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपलंय, अशीच भावना आजच्या या शोकसभेच्या निमित्तानं अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. तसं दादांचं अहिल्यानगर जिल्ह्याशी तसं जवळचं नातं होतं, कारण देवाळीतून जाजोळ होतं. कदम कुटुंबियांशी त्यांचे असणारे स्नेह आणि तो शेवटपर्यंत दादांनी जपला. आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या प्रत्येक सहकारी क्षेत्रातल्या संस्था असू, जिल्ह्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर दादांचा नेहमीच एक प्रभाव राहिला. आज या शोकसभेच्या निमित्तानं अनेक असे प्रसंग लोकांनी मांडले. खरंच आपण एक मोठं अपरित असं नुकसान जिल्ह्याचं झालंय. तर महायुतीमध्ये दादांनी येणं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची गोष्ट होती. 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीवरून आम्ही सत्तेवर आलो, परंतु त्यांच्यावर मोठा प्रभाव मला नेहमीच देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा होता. आणि स्वाभाविक देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांची सुद्धा अतिशय त्यांची जवळीक राहील. मंत्रिमंडळात काम करताना, राज्यामध्ये निर्णय करताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला त्यांचा विशेष स्नेह मला नेहमी जाणवला. आणि मान्य देवेंद्रजींनी सुद्धा त्यांना नेहमीच या सगळ्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये कायम बरोबर घेतलं होतं. म्हणून त्यांनी सुद्धा भावना व्यक्त करताना दिलदार मित्र गेला अशीच भावना त्यांनी त्या व्यक्त केली. त्याला मी साक्षीदार आहे. म्हणून आज जिल्ह्याच्या वतीने स्वर्गीय दादांना आज सर्वांनीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनानंतर शंका उपस्थित केली जाते. विशेष करून अमोल मिटकर यांनी एक ट्विट केलं आणि 6 जण त्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले, मात्र 5 जणांचे नाव समोर आलेले आहेत, अशी एक शंका उपस्थित केली आहे. स्वतः या अपघाताच्या चौकशीची विनंती स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. जे अपघाताची कारण काय, तर त्याच्यामध्ये आता काही मंडळी काही वेगळ्या शंका व्यक्त करतात, त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. परंतु ह्या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी स्वतः विनंती राज्य सरकारने आता DGCला केलेली आहे. की अजितदादांकडे भाजपची एक घोटाळ्याची फाईल होती असं त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. अर्थ काय आहे की संजय राऊत सारख्या माणसाने ठीक आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली हा वेगळा आहे, परंतु अशी बेताल व्यक्त करण्यामध्येच त्यांचं खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे. मला वाटतं अशा लोकांनी जे मुक्त फळ उधळायचं काम जे केलं आहे त्याला आता त्याला लोकांची मान्यताच मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते असं का बोलतात. निश्चितपणे मला वाटतं मी जे नेहमी सांगत आलेलो आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ही त्याची प्रचिती आहे. विलिनीकरणावरून देखील राष्ट्रवादीमध्ये आता यांच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी काय वेगळी भूमिका मांडणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.